ना आप्पा कस काय अजून आला गाडी वाजती म्हणजे आप्पा आला असं वाटतं. नमस्कार आप्पा. नमस्कार नमस्कार. बसा बसा करते. आप्पा काय झाले ते बघा. झालं ते खूप वाईट झालं. कानावालं समजायचंच बंद झालं. एवढं चांगलं पोरग हाताला आलेलं गेलं. वाईट झालं. आप्पा आता काय करायचं. आता झालं ते झालं. आता बाकीच्यांवर ध्यान ठेवलं पाहिजे. एवढी रात्र झाली होती, तो कशासाठी तिथे थांबला होता काय माहिती. आप्पा तुम्हाला याबद्दल काय वाटतंय, कुणी केलं असेल? मला तर दोन संशय आहेत. एक तर पाय घसरून पडला असेल, नाहीतर दुसरा म्हणजे दुसरा म्हणजे काय आप्पा. दुसरा म्हणजे शक्ती. आप्पा याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. शक्ती म्हणजे साधी गोष्ट नव्हतं. आहे बरोबर आहे, पण आता कोण लक्ष घालणार ह्यात. सरपंच तर काय घरचा सरपंच होऊन बसलाय. आता ह्यात आपल्यालाच लक्ष घातलं पाहिजे. बघा बाबा आता तुम्हाला काय वाटतंय. आपल्यालाच लक्ष घालावं लागणार आहे. आप्पा आता आपण काय करू शकतो. आता आपण फक्त स्वामीचीच वाट पाहू शकतो. अहो पण स्वामी कधी येणार गावात. आणि गावात दुसरं काय झालं तर त्याला जबाबदार कोण. त्यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. रात्रीचं घराच्या बाहेर पडायचं नाही. ठीक आहे आप्पा. तुम्ही म्हणताय तसंच करू. स्वामी येस तोपर्यंत कोणीही रात्रीचं बाहेर पडायचं नाही. ओमकार, हा झालं ते बरोबर नाही झालं का. कशाबद्दल बोलतोय तू? अरे तेच की सुवादचं म्हणतोय. हो राव, ते आपल्या वयाचं पोरग होतं ती. तर काय तुला काय वाटतं कुणी केलं असेल. आता मला तर शंका दोघांवर यायला लागली. दोघं कोण दोघं. हे बघ,
मला तर असं वाटतंय एका बाजूने किती शक्तीने केलं असेल आणि दुसऱ्या बाजूने काल तात्याला बघितलंय त्या ठिकाणी म्हणल्यावर तात्यावर पण शंका यायला लागली मला आता. मला तर 100% तात्यावर डाऊट आहे भाऊ. कारण आहे की नाही, काल दोघं एकत्र होती, भांडणं झाली असताना पण, आणि ज्या ठिकाणी दोघं एकत्र होती त्याच ठिकाणी तो पडलाय. अरे हो, पण आपण संशय घेऊ शकतो. आपण डायरेक्ट म्हणून नाही शकत की तात्यानंच पडलंय, कारण आपण तात्याला ढकलताना नाही ना बघितलं आपण त्याला. मला का तुझं माहित नाही, पण काल जी मला डोळ्याने दिसलंय त्याच्यावरून तर मला 100% संशय तात्यावरच आहे. आणि ज्या दिवशी तात्या मला रंगे हात सापडला त्या दिवशी तात्याचं काही खरं नाही बघ. ते पण बरोबर आहे आणि पोलीस पण तपास करतच आहे ना. आपल्याला समजूनच जाईल काय खरं आणि काय खोटं. अरे पण पोलिसांनी तात्याला आणि सुहासला सोबत नाही बघितलं, ते आपण बघितलंय. त्यामुळे आपण तात्यावर नीट लक्ष ठेवलं पाहिजे. तू म्हणतोयस तसं करू आपण. जर परत तात्या जर आपल्या संशयित नजरेने कुठे दिसला तर तुला ते काय करायचे ते कर, मी आहे तुझ्या बाजूने. आता कोणाचा फोन आला? फोन कर. हॅलो, काय? बर 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 बर. हा, आता कोण गेलं गावातला? आता अरे कशाला कोण जाते? प्रत्येक शुद्धीवर आला. काय बोलतो? कधी? अरे शुद्धीवर रात्रीच आलाय तो, पण आता सकाळी तो जेवायला आणि बोलायला लागलाय. आईला, मग चल जाऊन येऊया पटकन. मग नाही जाऊ, चल चल चल. प्रतीक, इकडे या. कुठं आहे? शेडात आहे कर. तसंच वाटतं. शाळेत. यार बसा. हाय का तब्येत बरी आता? हाय बरी यार, पण घसालाही दुखतोय. अरे शुद्धीवालाच ती बघ महत्वाचं आहे. नाही तर आम्हाला किती काळजी लागली होती तुझी. नाहीतर काय. अरे श्वासचं काय झालं कळलं का तुम्हाला? अरे काय बाबा, तो दरीत पडलाय. मग काय जागा गेला का दवाखान्यात? अरे दरीत पडलाय. तुला काय वाटतंय जगल का तू? अरे जाग्यावर मेलाय. कोमात असल्यावर पण त्रास, कोमातनं बाहेर शुद्धीवर आल्यावर पण हे असलं ऐका भेटते. गावात थांबायचं का आपलं बाहेर जायचं? थांबावं लागणार. स्वामी येईपर्यंत थांबावंच लागणार. स्वामी आल्यानंतरच काय ते व्यवस्थित होईल सगळं. अरे स्वामी काय तिथं उत्तराखंडला काय तपश्चर्या करायला गेलाय का? येतील रे स्वामी. प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळ ही ठरलेलीच असते. आशू, तेव्हा झालेली गोष्ट माझ्या अजून डोक्यात जाईना आली. ती शक्ती मला परत दिसली संध्याकाळी. काय? अरे हो, मी झोपत उठलो आणि माझ्या समोर ती शक्ती दिसली. मला हालचाल पण करता येत नव्हती आणि अचानक समोर आली ती. मला काहीच करता येत नव्हतं हालचाल वगैरे, आणि शरीर पूर्ण माझं सुन्न पडलं होतं. मग पुढं काय झालं? अरे ती शक्ती माझ्याकडे येत होती आणि मी जसं उठणार तशी ती शक्ती गायब. अरे तुमचं असलं ऐकून आता मलाच भीती वाटायला लागली. प्रतीक, हा गोळ्या खा आणि झोप. चालते. चला आशू, मी पण जातो झोपतो जरा. जरा काळजी घ्या आता. हो, मला पण जरा तब्येत बरी वाटते आता. बर चल. चालते, चल. आईला या गावात काय चाललं काय कळून झालंय. तुला तसलं स्वप्न पडतं या, प्रत्येकला काही दिसतं या, परत तो श्वास दरीत पडला या, आणि या स्वामीचं तर काय पत्त्याच नाही लागा. अरे तुझं काय माझं पण तेच झालंय. पण ते जाऊ दे, तात्यावर लक्ष ठेवायचं ना. हो ठेवायचं, पण आता दुपार झाली या. हा मग तेच म्हणते, तासभर पडूया हा मग जाऊ. बरोबर आहे. असं पण तो काय दुपारचा काय कांड करत नाही. बरं चल जाऊ. त्या गावात खालच्या आळीची बार जागा जिरावली. काय रे पोरांनो, जिंकला का? पहिलंच खालच्या आळीची जिरवून जिंकली फायनल. अभिनंदन. जरा ती तात्या कुठे दिसला का जाताना? मला असं जाताना दिसलं काहीतरी अर्जंट निघाले. नाही का? हो. बरं बरं जरा अभिनंदन. असंच गावाचं नाव रोशन करा. हो ठीक आहे. महात कसले गेले आता?
कुठं फिरतेस उन्हात तानाचं? कुठं आहे प्रतीकला बघायला गेलो होतो. मग काय संध्याकाळी दौरा असेल. तुम्ही आता बोलता म्हणून मला घरी वाटत नाही. आता रे, जा पडा घरात. तात्याव तात्याव बोल की. कुठं लक्ष आहे? अरे नाही जरा नाही बोल तू. कुठे गेला होता? घरावरती काम होतं म्हणून गेलो. होय. अहो, ते सुहास बेकार झाले की तात्या. हो तर काय लागा. तुमची त्यात भांडणं बी झाली होती, त्यानंतर भेटला का नाही तुम्ही? अरे कशाला भेटले आम्ही दोघं. बेकार झालं राव. गावात काय चाललंय काय नाही काय कळणच झालंय बघा. ते तर आहेच बघ. पण रात्रीचा तू बाहेर निघू नकोस, घरीच थांब. म्हणजे कसं काळजी नाही बघ. ते तर आहेच. तुम्ही कुठे चाललाय? वर निघाले. चला मी पण वरच निघालो आता. काय वाटतंय तात्या, कुणी केलं असं होई? अरे काय वाटतंय म्हणजे काय, शक्तीनंच केलंय, दुसरं कोण करणार आहे. अवघड झाले बाबा गावात. पीटर, अजून गाव सोडलं नाहीस का? साहेबराव, सरपंच झाल्याशिवाय मी गाव सोडणार नाही. सरपंच आणि तू? अरे जोपर्यंत मी सरपंच आहे ना तोपर्यंत गावात दुसरा सरपंच होऊ शकत नाही. साहेबराव, कर्माची फळं फिरतात, माज करून चालत नाही. अरे माज करायला लागतो, नाहीतर भीक मागायची वेळ येईल तुझ्यासारखी. आता लवकरच तुमच्यावर वेळ येणार आहे, समजेलच लवकर. तुमच्यासारखा मोकळा नाही मी. येतो मी. लय चिवारी लागले इलेक्शन ह्याच्या. अरे समजलं. हॅलो, असा आवाज द्या, जायचं नाही का आपल्याला? आवर लवकर. चालतंय. हा ठेव. त्याला सगळं शोधलंय, अंधार झालाय, पण तात्या कुठं गावला नाही. काम माळ पालता घातला. तर एक काम करू, ऐक, घरी जाऊ, अंधार झालाय, विनाकाराचं काय ते व्हायचं आपल्याला. चल चल. आग दिसते का रे? आग कुणी पेटवली इथं? हो की रे? चल बघून ये जरा. चल बरं. अरे कोणतरी आहे ओंके तिथं. थांब 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 थांब. हा कोणतरी. अरे तात्याला काय हो? चाहते आहे रे तो. तू काय करतोय बघ, तुला म्हणलेलं कोण नाही, ह्योच काय ते कांड करतो त्या. चल आपण तिथे जाऊन बघू, तिथे जवळ जाऊन बघू. जवळ बघू.
बघ तुला म्हणलो नाही ह्यो सगळं करतोय थांबाला धावतो. हे आता नको आता संध्याकाळ झाली आहे. ह्याचा हेतू काय बरोबर वाटत नाही मला. हे तिथं जाणं आता आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. आता काय करायचं मग? आपण ह्याला सकाळी बघू. बर ठीक आहे. आता जेवाशी जायला आपल्या. एक काम करू आता जाऊ घरी. त्याला काय करायचं ते करू तिकडं. आपण ह्याला सकाळी बघू. चल, 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 चल. मला ज्या शक्तीला आटोक्यात आणायचं होतं मी तिच्या जवळ पोचलोय आता.